हॅलो डिअर स्टुडंट्स, ओवी करिअर चौकवरती मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तुम्ही व्हिडिओचा थंबनेल आणि टायटल बघितला असेल. तिच्यामध्ये मी लिहिलंय की लाखांची ऑफर नाकारली. म्हणजे तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकते की सर कोणत्या कोचिंगने लाखांची ऑफर दिली होती, काय नेमकं काय झालं, तर सर थोडंसं सांगता का? सो बघा, मी आता फायनल इयरला आहे. ओके, सो मी टीचरच्या जॉब्समध्ये जास्त इंटरेस्टेड आहे पहिल्यापासून. सो माझं तेच ठरलं होतं की आपण टीचरच व्हायचं. सो फायनल इयरला आल्यानंतर एक दोन कोचिंगकडे पुण्यामध्ये एक दोन कोचिंग आहेत. आता मी त्यांचं नाव नाही घेत, कारण ते तसं नाव घेतलेलं चालत नाही. सो एक पुण्यातले खूप मोठमोठे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत. सो ठीक आहे, पिंपरी चिंचवडमध्ये तिकडे मी माझा रेझ्युमे पाठवला होता आणि मी अप्लाय केलं होतं ॲज MHT CETच्या मॅथमॅटिक्स फॅकल्टीसाठी. ठीक आहे. सो नंतर एक दोन दिवसानंतर त्या कोचिंगच्या मालकाचा मला फोन आला. त्यांचं मी नाव पण नाही सांगू शकत, सॉरी. त्यांचा मला फोन आला. ते मला म्हणाले की यस सर, तुमचा रेझ्युमे जो आहे तो शॉर्टलिस्ट झालेला आहे. तुम्ही एक काम करा, आपल्या ब्रांचला व्हिजिट करा, आपण तिकडे इंटरव्ह्यू घेऊ आणि जर तुम्ही क्वालिफाय झाला तर आपण पुढच्या गोष्टीवर डिस्कशन करूयात. ओके, सॅलरी वगैरेवरती. सो मग मी संडेला तिकडे इंटरव्ह्यूला गेलो. ओके, सो संडेला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर त्या सरांनी मला बेसिक मॅथमॅटिक्सचे काही प्रश्न विचारले रिगार्डिंग CET आणि बोर्ड. ओके, सो मला त्यांनी मग माझा 10वीचे मार्क बघितले, 12वीचे मार्क बघितले, माझ्या CETचा स्कोर बघितला की मला किती मार्क पडले आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस केल्यानंतर त्या सरांनी ठरवलं की बघ यश, तुझा स्कोर आणि तुझे जी रेझ्युमे आहे त्याच्या हिशोबामध्ये तू आमच्या जॉबसाठी क्वालिफाय होतो आहेस, म्हणजे आम्ही तुला ॲज अ फॅकल्टी म्हणून ठेवू शकतो. पण तुझा मग म्हटलं चला ठीक आहे सर, चांगलं आहे. म्हटलं थँक्यू सर, मग पुढची प्रोसेस सांगा. मग पुढची प्रोसेस सर बोलले की तुला रोज 11वीला 1.5 तास शिकवायचं आहे. ओके, ऑफलाईन. 12वीला तुला रोज 1.5 तास शिकवायचं आहे. हे झाले 3 तास. आणि तुला रोज 1 तास जे आहे त्या विद्यार्थ्यांचे डाऊट सॉल्व्ह करायचे, म्हणजे ज्यांना लेक्चरमधल्या शिकवलेल्या काही कॉन्सेप्ट्सवरती डाऊट असतील, सो तुला ते सॉल्व्ह करायचे. म्हणजे 4 तास मला रोज कोचिंगमध्ये थांबायचं होतं, मंडे टू सॅटर्डे. ओके, सो हे झालं. आणि प्लस सर म्हटलं की कधी कधी तुझं एक्स्ट्रा लेक्चर लागलं तर तुला एक्स्ट्राही थांबावं लागेल. प्लस तुला येण्या जाण्याचा अर्धा तास माझा जात होता येण्या जाण्यामध्ये. म्हणजे ॲव्हरेजली रोज मला 5 तास कोचिंगवरती थांबायचं होतं. आणि ह्या 5 तास कोचिंगवर थांबल्याचे ते मला रोज 600 रुपये द्यायला तयार होते. सो जर त्याचं 30 दिवस, एका दिवसाचे 600 रुपये, सो महिन्याचे ते मला 18 ते 20,000 रुपये द्यायला तयार होते. ते बोलले 18,000 स्टार्टिंग आहे, जर तुझा परफॉर्मन्स चांगला राहिला, स्टुडंट्सचा फीडबॅक जर चांगला आला तर आपण तुझी सॅलरी वाढवून देऊ. ठीक आहे सर म्हटलं. मग नंतर मी शांत डोक्याने विचार केला की अरे आपल्याला 4.5 तास तिथं ऑफलाईनला द्यावे लागतील, राईट. आणि आपल्याला महिन्याला किती भेटतात? फक्त 20,000 रुपये. ठीक आहे. सो मग मी विचार केला की जर मी 4 ते 5 तास ऑनलाईन शिकवत बसलो तर माझे जे असे स्टुडंट जे माझ्या यूट्यूबवरती डिपेंडेंट आहेत, म्हणजे आपल्या चॅनलवरती डिपेंडेंट आहेत, ज्यांनी कुठेही कोचिंग नाही लावली, फक्त आपले प्लेलिस्टला ते फॉलो करताय, आपले टिप्स अँड ट्रिक्सला ते फॉलो करताय, सो त्यांचं तर नुकसान होईल. कारण मी इथं एवढा वेळ दिला तर ऑनलाईन मी रेकॉर्ड लेक्चर करू शकत नाही. सो तुमचं नुकसान होता कामा नाही, कारण तुमच्या सर्वांची जबाबदारी मी घेतली आहे. म्हणून दुसऱ्या दिवशी मग मी त्या कोचिंगच्या मालकांना, त्या सरांना फोन केला आणि सरांना सांगितलं की सर बघा, माझं यूट्यूब चॅनल आहे, तिकडे स्टुडंट्स येऊन माझी व्हिडिओज बघतात, ते प्रिपरेशन करत आहे 11वी 12वी CET आणि बोर्डाची. त्याच्यामध्ये काही फ्रेशर्स आणि ड्रॉपर्स दोघं आहेत. ते सर्व विद्यार्थी माझ्यावरती डिपेंडेंट आहेत. जर मी तुमच्या कोचिंगमध्ये जॉईन केलं सो माझं ऑनलाईन शिकवणं बंद होऊन जाईल, जेणेकरून या स्टुडंट्सचं नुकसान होईल. आणि सर मी त्या विद्यार्थ्यांचं जे ऑनलाईन माझ्याकडून शिकतं मी त्यांचं नुकसान नाही करू शकत. म्हणून मग मी सरांना म्हटलं की सर सॉरी, पण मी तुमची ऑफर रिजेक्ट करतोय, कारण तुमचा टाइम ड्युरेशन माझ्यासाठी मॅच करत नाहीये. तुमच्या टाइम ड्युरेशनमुळे मला ऑफलाईन शिकवावं लागेल, तिकडनं मला खूप जास्त पैसे पण मिळतील. म्हणजे वर्षाला 3 ते 4 लाख रुपये ते द्यायला मला तयार होते, आणि फक्त पार्ट टाईम म्हणून, फुल टाईम म्हणून नाही. म्हणजे फक्त दिवसाला 4 ते 5 तास यायचं, शिकवायचं, चाललं जायचं, 600 रुपये घेऊन जायचे. सो ठीक आहे, सो एवढे पैसे ते मला द्यायला तयार होते. बट स्टील मी ते नकारले. का? कारण म्हटलं की जर मी ते पैसे घेतले तर लालूच लागेल आपल्याला पैशांनी आपल्याला टेम्पररी सुख भेटेल. पण जे स्टुडंट्स आपल्यासाठी यूट्यूब चॅनलवर येतात, आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं, फॉलो करून ठेवलं, असे स्टुडंट्सचं तर मी नुकसान नाही होऊ देऊ शकत ना. सो म्हणून मग आता आपण काय करतो, पुन्हा आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज टाकायला सुरुवात करूया. सो ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची मला हे सांगायचं आहे, कारण तुमची पण यामध्ये काहीतरी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की आपलं जे चॅनल आहे ओवी करिअर OCC आपलं हे जे चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल दाबून ठेवायची, जेणेकरून असे नवीन जेव्हा व्हिडिओ येतील तेव्हा ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. खरं सांगतो, खोटं नाही बोलत. आता मला यूट्यूबवर 0 रुपये भेटत आहेत, 0, कुठूनही 1 रुपयाही येत नाही. बट स्टील मी तुमच्यासाठी डेडिकेटेडली रोज व्हिडिओ टाकतो आहे. रोज आपले गायडन्स सेशन होत आहेत, टिप्स अँड ट्रिक्स मी शेअर करतोय. का? तर ज्या विद्यार्थ्यांच्या फॅमिलीचे इश्यूज आहेत पैशांचे, किंवा असे विद्यार्थी ज्यांना आपले टीचिंग स्टाईल आवडली, त्यांचं नुकसान होता कामा नाही. सो येस, हा एक व्हिडिओ मला तुमच्यासाठी तयार करायचा होता, ज्याच्यामध्ये मला या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. खूप आनंद होतोय मला हे सांगताना की मी आज 3 ते 4 लाखाची ऑफर जी आहे ती सोडलेली आहे, कारण आपल्याला यूट्यूबवरती कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन, या व्हिडिओला सर्वांनी बघितल्याबद्दल.